शौर्य पाटील आत्महत्या प्रकरणामध्ये दिल्ली हायकोर्टाचा महत्त्वाचा आदेश। क्राईम ब्रांचला स्टेटस रिपोर्ट सादर करण्याचे न्यायालयाने आदेश दिलेले आहेत। शौर्यच्या वडिलांनी तपासावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं होतं। 6 महिने उलटून गेले, तपास रखडल्याचा आरोप आहे। पोलिसांनी कोणतीही ठोस किंवा अर्थपूर्ण चौकशी केली नसल्याचा आरोप आहे। साक्षीदार, विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा आणि गोपनीयतेचाही मुद्दा उपस्थित होतोय। प्रकरणाची पुढील सुनावणी 24 जुलै रोजी होणार आहे। आपले प्रतिनिधी शिवाजी काळे फोन लाईन वरून जोडले गेलेले आहेत, अधिकचे तपशील देतील। शिवाजी, 16 वर्षीय शौर्य पाटील यांनी 19 नोव्हेंबर 2025 ला चिठ्ठी लिहून शिक्षकांच्या जाचाला कंटाळून आपण आत्महत्या करत असल्याचं म्हटलं होतं आणि त्याच्यानंतर आता या सगळ्या प्रकरणामध्ये सातत्याने सेंट कोलंबस सुरू आहे। त्याची अधिकृतपणे माहिती समोर आल्यानंतरही कुठली थेट कारवाई शिक्षा अजूनही ते निलंबितच आहे। सगळ्यात महत्वाचं म्हणजे एवढे दिवस उलटूनही अद्यापपर्यंत आरोपीला अटक झालेली नाहीये। त्यामुळं विशेष बाब म्हणजे यामध्ये जे साक्षीदार आहेत ते विद्यार्थी आहेत आणि हे विद्यार्थी असल्यामुळं ते अल्पवयीन आहेत आणि अशा विद्यार्थ्यांवरती सातत्यानं त्यांच्या गोपनीयतेचा, त्यांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण होतो आणि प्रकरणाचा तपास तसा फारसा पुढे गेलेला नसल्यामुळं पालकाचे जे प्रदीप पाटील आहे, शौर्य पाटील यांचे वडील, ते नाराज आहेत आणि त्यांनी या सगळ्या संदर्भामध्ये दिल्ली उच्च न्यायालयामध्ये जी याचिका दाखल केली त्या संदर्भामध्ये काल सुनावणी पार पडली आणि यावेळेस न्यायालयाने तपासावरती नाराजी व्यक्त केली आणि या सगळ्या प्रकरणाचा स्टेटस रिपोर्ट जाहीर करा, सादर करा असं न्यायालयाला म्हटलेलं आहे। या सगळ्या प्रकरणामध्ये आपण पाहिलं असेल, मनोज जरांगे पाटील असो, राज्याचे मुख्यमंत्री असो, या सगळ्यांनी या प्रकरणामध्ये लक्ष घातलं होतं। महाराष्ट्र हळहळला होता कारण एक महाराष्ट्राचा मुलगा दिल्लीमध्ये शिकत असताना अशा पद्धतीने त्याच्यावरती शिक्षकाने कंटाळून आत्महत्येची वेळ येते आणि त्याचबरोबर एक सेंट कोलंबस ज्या ठिकाणी शाहरुख खान पासून अनेक उद्योगपतींची मुलं, राजकारण्यांची मुलं शिकत असतात, अशा शाळेतील विद्यार्थ्याला अशा पद्धतीने टॉर्चर करण्यात आलं। त्याचे व्हिडिओ देखील आहेत आणि अशा हे असताना सगळं त्याच्यामध्ये कोणालाही अटक न झाल्यामुळं कुठेतरी या प्रकरणामध्ये हलगर्जीपणा होतोय का अशी शंका उपस्थित केली जात होती। त्यामुळं काल न्यायालयाने या सगळ्या संदर्भामध्ये स्टेटस रिपोर्ट सादर करण्याचे आदेश अधिकाऱ्यांना दिले आहेत। आता यानंतर यामध्ये कशा पद्धतीने स्टेटस रिपोर्ट सादर होतोय, तपास कुठपर्यंत आलेला आहे, या सगळ्या प्रकरणाची चौकशी झाल्यानंतर पुढे न्यायालय काय आदेश देतं हे पाहणं महत्वाचं असणार आहे। धन्यवाद शिवाजी, तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।